सचिन बांगर साहेब रमेश येवले सारखा चांगला कार्यकर्ता निवडणुकीच्या आधीपासून ते काही महिन्यापासून तयारी करतोय. एवढा मोठा विधानसभा लढवणारा कार्यकर्ता, त्याच्या मागे लोक भरपूर त्यांचे कार्यकर्ते असतील. तो जर माणूस शिवसेनेत प्रवेश करत असेल, दाखल करत असेल, चांगली जबाबदारी मागत असेल तर त्यात गैर काय आहे? हे पहा अमोलजी, मी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना मी सांगू इच्छितो, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांचा आमदार व्हावा यासाठी गेले 2-2.5 वर्ष तालुक्यातील सर्व शिवसैनिक एकजुटीने मेहनत घेत होते. शिवसेनेमध्ये माझ्यासह 5 ते 6 जण या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. शिवसेनेचे गटनेते म्हणून ज्यांनी सक्षमपणे काम केले ते देवीदासजी दरेकर होते. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजितराव चव्हाण होते. तालुका प्रमुख प्रवीणराव थोरात पाटील, वैभव पोखरकर, शिरूर तालुक्यातून खाली युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे असतील, आमचे निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र शेटवळसे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडे अधिकृत मागणी केली होती. आणि ही मागणी करत असताना त्या ठिकाणी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आम्ही करत होतो. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे अजितदादांच्या पक्षाकडे त्या ठिकाणी गेल्यानंतर महायुतीला कुठेही प्रकारचं गालबोट लागणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा काम प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचं काम करत आहेत. हा सर्व निर्णय जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्यानंतर कुणीतरी आमच्याकडे येऊन म्हणत असेल की मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे, 2029ची निवडणूक लढवायची आहे आणि मग मला तुमच्या पक्षामध्ये घ्या आणि मग त्यावेळेला समजा तिकीट नाही मिळालं तर मग मी माझा निर्णय घ्यायला मी समर्थ आहे, अशी भूमिका घेणाऱ्यांना शिवसेनेमध्ये अजिबात स्थान नाही. तुम्हाला मी सांगतो, आमच्यामध्ये शिवसैनिकांमध्ये पैसे बघून त्या ठिकाणी उमेदवारी दिली जात नाही. आंबेगाव तालुक्यातील कुठल्याही सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये एकदा निर्णय झाला भविष्यातही, मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा कोणत्याही संस्थेमध्ये असेल, तर शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू. परंतु कुणी अपेक्षा घेऊन आमच्याकडे येत असेल तर निश्चितपणे त्याला कुठला शिवसैनिक मान्य करणार नाही. आणि खरं सांगायचं जर झालं, 2-2.5 वर्षामध्ये राजकारणामध्ये जी स्थित्यंतरं झाली त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतल्यानंतर या आंबेगाव शिरूर तालुक्यातील हजारो शिवसैनिक त्यांच्या विचारांनी अक्षरशः वेडे होऊन काम करतायत आणि त्यांनी रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही. संघटनेचं पाठबळ त्या ठिकाणी त्यांना मिळालं, त्यांनी संघटनेची चांगली बांधणी केली आणि अशा परिस्थितीमध्ये ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सक्षम नेतृत्व होत असताना रमेश येवलेंना शिवसेनेमध्ये घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही, कारण आमच्याकडे तेवढ्या ताकदीचे नेतृत्व आहे आणि त्यांना का घ्यावं शिवसेनेमध्ये? मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छितो. आज ज्यांना तुम्ही घेणारे ते किती एकनिष्ठ आहेत? काही काळा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये काम केलं, तिथं त्यांचे मतभेद झाले, त्यांनी तो पक्ष सोडला, सुप्रियाताई सुळेंची भेट घेतली, तिथं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथं त्यांना करमलं नाही का काय? सोशल मीडियावर तुम्ही बघा त्यांचे हँडल बदल आणि तिथून ते उठले, परिवर्तन आघाडीमध्ये गेले, तिथेही त्यांना मन रमलं नाही. तिथून मराठा क्रांती योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे गेले. नंतर तिथे त्यांना करमेना, अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि परत 8 दिवसांनी त्यांनी सांगितलं मला कुठल्याही प्रकारची विधानसभा निवडणूक लढवायची नाही. मग सातत्याने प्रत्येक 8 दिवसाला भूमिका बदलणाऱ्या व्यक्तीला नेतृत्व द्यायला काय शिवसेना एवढी काय दूधखोळी नाही. आम्ही सक्षम आहोत. गेले 20-25 वर्ष सातत्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादी विचाराला पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय. आमच्या समोर इतर पक्षामध्ये जाण्याचा आमच्या डोक्यामध्ये देखील विचार येत नाही. आम्हाला तिकीट मिळो अगर ना मिळो,
आम्ही हाडाचे शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी काम करत आलोय, करत राहणार आणि सदैव करत राहू. परंतु सातत्याने ज्यांची भूमिका रोज बदलते अशा लोकांना पक्षात घेऊ नये या संदर्भामध्ये देखील अनेक तालुक्यातील शेकडो हजारो शिवसैनिकांनी वरिष्ठांकडे मागणी केली होती. आणि सोशल मीडियात तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जी पोस्ट फिरतीये, साहेबांना त्या ठिकाणी समर्थन त्यांनी जाहीर केलं, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला या संदर्भामध्ये आज झालेल्या बैठकीत विचारलं तर शिवसेनेचे सचिव माननीय संजयजी मशिलकर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अद्यापर्यंत कुणालाही त्या ठिकाणी प्रवेश दिलेला नाही. सर्व राजकीय त्यांची माहिती तपासूनच त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जातो. घाई गडबडीत कुणाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. रमेश येवले यांचा प्रवेश झालाय किंवा नाही आता? अजिबात नाही. रमेश येवले यांचा प्रवेश झालेला नाही. याबाबतचं कोणतंही वृत्त अधिकृतपणे शिवसेनेच्या वतीने माझ्याकडे आलेलं नाही. झाला तर पक्षीय कार्यकारिणी, तालुक्याचे कार्यकर्ते नाराज असेल किंवा खुश असेल? नाही, एकदा मला अधिकृत जर माहिती मिळाली त्यांच्या पक्ष प्रवेशाने, मी तुम्हाला मागाशी सांगितलंय, जो माणूस सातत्याने आपली भूमिका बदलतो त्या माणसाकडे लक्ष द्यायचं नाही, अशी शिवसैनिकांची भूमिका आहे. आम्ही आता माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांची निवडणूक पुढ्यात आहे, रात्रीचा दिवस करतोय. आता एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी संघटनात्मक कार्यक्रम आहे, तिन्ही पक्षांची महायुतीचा तो मेळावा आहे. एकंदरीत त्यांच्या पक्ष प्रवेशाने तुम्ही असतील, तुमचे कार्यकर्ते असेल, अजित चव्हाण असेल, वैभव कुकरकर असेल किंवा प्रवीण थोरात असतील, यांचे सगळे कार्यकर्ते नाराज दिसत आहे. एकंदरीत नाराज नाही, तुम्हाला मी सांगू का, नाराज नाही, परंतु त्यांना घेण्यास ठामपणे विरोध केलेला आहे. कारण त्यांची भूमिका सातत्याने बदलत आलेली आहे आणि रोज भूमिका बदलणाऱ्याला आमच्या पक्षामध्ये घेऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि समन्वयक म्हणून मी सर्वांचा निरोप वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवला होता. त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितले की त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही.